तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी रहावे. उठो आवडी भक्तिपंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. काल आपण पाहिलं की विश्वामित्रांसोबत हे दोघं जण निघालेले आहेत आणि त्या सगळ्या त्यांचा जो यज्ञ जो आहे तो पूर्णपणे पार पडलेला आहे. आणि मग पुढे मिथिला नगरीकडे त्यांचं प्रयाण, माता अहिल्याचा उद्धार, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे, कारण संपूर्ण रामायण जर आपल्याला पाहायचं झालं टप्प्याटप्प्याने तर खूप मोठा कालावधी आहे, कारण ते महाकाव्य आहे. आता थोडंसं आपण पुढे येऊया. त्याच्यानंतर सीता स्वयंवर आणि मग रामांचा विवाह आणि परत त्यांचं अयोध्येमध्ये येणं, आणि त्याच्यानंतर पुढचा सगळा जो प्रसंग आहे की कैकेयीचं सांगणं की रामाने वनवासाला जावं आणि माझ्या पुत्राला त्या ठिकाणी राज्य मिळावं. त्यानंतर राम लक्ष्मण या दोघांनीही वनवासाला निघावं. ह्या सगळ्या कथा भाग जो आहे त्यापासून थोडंसं आपण पुढे येऊया. आणि जसं मी पहिल्या दिवशी म्हटलं की रामायण हा फक्त भक्तिभावाचा विषय नाही आहे किंवा तो आपला धर्मग्रंथ आहे आणि तेवढ्यापुरतंच त्याची मर्यादा नाही आहे. तर त्यातनं शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यात एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे रामायणामध्ये असलेलं राजकारण. शब्द थोडेसे आपल्याला जपून वापरावे लागतील. रामायणामधलं राजकारण आपण बघतोय आजकाल, रामायणाचं राजकारण केलं जातं. त्यामुळे अतिशय शब्द तोलून मापून आपल्याला बोलणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीचा आजच्या विवेचनामधला जो भाग आहे तो थोडासा तांत्रिक आहे, त्यामुळे थोडासा आपण तो तपशीलवार पाहूया की थोडीशी उजळणी करू, कारण मधला थोडासा भाग सोडून आपण पुढे जातो. त्यामुळे मागे पहिल्या दिवशी आपण काय पाहिलं किंवा कुठून आपण सुरुवात केली, जसं मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की मुळाला विसरायचं नाही. ते मूळ जिथून आपण सुरुवात केली त्याच्याकडे थोडंसं जाऊया आणि मग टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे आपण खुलवत नेऊ. की वाल्मिकी रामायण हे फक्त भारताचंच नव्हे तर संपूर्ण मानवतेचं पहिलं महाकाव्य आहे असं अभ्यासक म्हणतात. आता माझ्या या सगळ्या बोलण्याचा जो आधार जो आहे तो प्राध्यापक राम शेवाळकर हे रामायणाचे फार मोठे अभ्यासक होते आणि त्यांच्या व्याख्यानाचा काही भाग हा मी ऐकलेला होता. तर त्याच्या आधारे मी काही तथ्य आपणासमोर मांडणार आहे. की ते असं म्हणतात की मानवाने छंदोबद्ध वाणीत बोलायला सुरुवात केली आणि त्याचा ऋग्वेद झाला. पहिल्या काव्याचा प्रयत्न वाल्मिकी रामायणाच्या रूपाने सिद्ध झाला. म्हणजे काव्य करण्याचा जो पहिला प्रयत्न होता तो महाकाव्याच्या रूपाने वाल्मिकींनी त्याला सिद्धता आणली. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाला ते फक्त भारताचं किंवा फक्त हिंदूंचं महाकाव्य न म्हणता संपूर्ण मानवतेचं, मुद्दामून मानवता हा शब्द त्यांनी वापरला असावा, कारण मानव प्रजात म्हटली की त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व अंतर्भूत होतं. आता हे रामायण प्राचीन म्हणजे किती प्राचीन असावं, तर ते असं म्हणतात की रामायणानंतर महाभारत हे आर्ष महाकाव्य झालं. भारतीय युद्धाचं वर्णन या महाभारतामध्ये केलेलं आहे. या युद्धामध्ये आता रामायणाचा थोडा कालखंड शोधण्यासाठी महाभारताचा कसा फायदा होतो किंवा महाभारताची कशी मदत होते ते आपण पाहू. की या युद्धात रावणाचा 35वा वंशज बृहद्बल कौरवांकडून लढत असताना पांडवांकडून मारला गेल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच महाभारतापूर्वी 35 पिढ्या आधी रामकथा घडली. म्हणजे 35 पिढ्यांचा हा सगळा इतिहास आहे. त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम एकावरनं दुसऱ्याचा कालखंड आपल्याला जर शोधायचा असेल तर आधी आपल्याला पहिलं जे महाभारताच्या आधारे आपण रामायणाचा कालखंड निश्चित करणार आहोत. त्यामुळे मुळात आधी महाभारताचा कालखंड आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता त्याच्यामधल्या ज्या ज्योतिर्विषयक जे उल्लेख आहेत महाभारतामध्ये त्यावरून अभ्यासकांनी महाभारताचा काळ हा ख्रिस्तपूर्व 3101 इतका दिलेला आहे. म्हणजेच आज मितीला रामायणाला 5000हून अधिक, महाभारताला 5000हून अधिक वर्ष होऊन गेली. आणि त्याच्या आधी 35 पिढ्या म्हणजे जवळपास तो 1000 वर्षाचा कालखंड जर असं आपण म्हटलं तर ढोबळ मानाने रामायणाचा कालखंड हा 6000 वर्षांपूर्वीचा होतो. आता याच्यामध्ये एक शब्द मी वापरला तो म्हणजे ख्रिस्तपूर्व. आता ख्रिस्तपूर्व आणि इसवी सन याच्यामधला थोडासा फरक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर इतिहासाच्या अभ्यासकांना हे माहिती असेल की कालरेषा असते. कालरेषेचा मध्यबिंदू जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म. त्याच्या उजवीकडे धन संख्या आणि डावीकडे ऋण संख्या. म्हणजे जर आपण कालरेषा एका पटलावर काढली आणि उजव्या बाजूला जर अंक लिहित गेलो तर 100, 200, 300 शतक वाढत जातं. आणि डाव्या बाजूला सुद्धा तसंच 100, 200, 300, 400. त्याच्यामध्ये गोष्ट लक्षात अशी ठेवायची की कालाचा प्रवाह एकाच दिशेने आहे. जरी आपण मध्यबिंदूपासून डावीकडे आणि मध्यबिंदूपासून उजवीकडे जरी जात असलो तरी रेषा ही याच एकाच दिशेने ती म्हणजे कालाचा ओघ जो एकाच दिशेने आहे. आणि त्यामुळे
इसवी सनाच्या कालखंडामध्ये म्हणजे आत्ता ह्या 2026 हा जो 2000 वर्षांचा कालखंड आहे त्याच्यामध्ये एखाद्याचा जर जन्म 1920 साली जर झाला असेल तर त्याचा मृत्यू हा 1920च्या पुढे होणार आहे. 21, 22, 23पासून अगदी पुढे किती 70, 80, 100 वर्ष तो माणूस जितके वर्ष जगेल तितके. पण तेच जर इसवी सन पूर्व 1920मध्ये जर एखाद्याचा जन्म झाला असेल तर त्याचा मृत्यू हा 1920च्या आधी होणार आहे. कारण ती कालरेषा उजव्या बाजूला सरकते आहे आणि त्या उजव्या बाजूने जर त्याचं वाचन केलं तर 1920 आधी येणार आहे आणि 19 नंतर येणार आहे, 18 नंतर येणार आहे, 17 नंतर येणार आहे. हा एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. हा फरक इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उल्लेख बऱ्याच वेळेला आपल्या वाचनामध्ये ऐकण्यामध्ये येत असतात की इसवी सन पूर्व अमुक अमुक साली एखादी घटना घडली, अमुक यांचा जन्म इसवी सन पूर्व इतके साली झाला आणि त्यांचं देहावसान अमुक अमुक साली झालं. बऱ्याच वेळेला शाळेमध्ये इतिहास विषय शिकवत असताना मुलांना प्रश्न पडतो, सर तो आधी त्याचा मृत्यू आणि मग जन्म असं कसं काय? मग त्यांना ती सगळी कालरेषा आपल्याला फळ्यावरती लिहून दाखवावी लागते आणि हे एकदा मनामध्ये पक्क बसलं की मग अशा प्रकारच्या उल्लेखांच्या माध्यमातून आपण एखाद्या घटनेचा कालखंड निश्चित करू शकतो. आता वाल्मिकी हे रामायणाचे फक्त रचयिता नसून ते रामायणाचा भाग आहेत आणि सहभागी आहेत. आणि यावरनं प्राध्यापक राम शेवाळकर असं म्हणतात की वाल्मिकी रामायणाला प्रमाण का मानावं, तर त्याचं कारण हे आहे की ते स्वतः त्या काव्याचा किंवा त्या संपूर्ण घटनाक्रमाचा ते भाग आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाणारं जर कोणतं रामायणाचं कथानक असेल तर ते वाल्मिकी रचित रामायण हे आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशीसुद्धा आपण पाहिलं होतं की वाल्मिकी रामायणाला आपण प्रमाण मानायचं आहे कारण ते समकालीन आहे. इतिहासाच्या अभ्यासामध्ये नेहमी समकालीन पुराव्यांनाच महत्त्व दिलं जातं. अन्य त्याच्यानंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये घुसवल्या जाऊ शकतात किंवा काही गोष्टी त्यातल्या जाणीवपूर्वक काढून टाकल्या जाऊ शकतात, परंतु जे समकालीन आहे ते मात्र सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारं असते. त्यामुळे वाल्मिकी रामायण हे प्रमाण आपण मानणार आहोत. आणि या प्रमाण मानून आता याच्या पुढचं विवेचन जे आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण ही गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की आपल्याला प्रमाण जे आहे ते आपण वाल्मिकी रामायणाला धरून चालणार आहोत. आता आपण आजच्या आपल्या जो इथून पुढचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण रामायणातलं राजकारण बघणार आहोत. म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून रामायणातनं कोणत्या प्रकारच्या संदेश आपल्याला मिळतो किंवा रामायणातनं शिकण्यासारखं काय आहे किंवा रामायणातलं एकंदरीत राजकारण कसं चाललेलं आहे हे समजून घेण्यासाठीचा हा पुढचा विवेचनाचा भाग आपल्यामध्ये असणार आहे. आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की या रामायणामध्ये रामाचं चित्रण हे मानवी आहे. म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं की रामायणामध्ये रामाने जो अवतार म्हणजे परमेश्वराने जो अवतार घेतला तो मानवी रूपामध्ये घेतला. आणि तो तसा का घेतला याचं विवेचन आपण काल पाहिलं आहे की रावणाने जेव्हा वर मागितला तेव्हा आपला नाश हा कुठल्याही देवाकडनं किंवा राक्षसाकडनं होणार नाही वगैरे या गोष्टींमध्ये त्याने मानवाला त्याने दुर्लक्षित केलं की त्याने मानवाकडनं सुद्धा आपला पराभव होऊ शकतो किंवा मानवसुद्धा माझा नाश करू शकतो हे लक्षातच घेतलं नाही. कारण त्याला अहंकार होता की मी सर्वश्रेष्ठ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्यामुळे देव दानव माझं काही बिघडवू शकत नाही तर सामान्य माणूस माझं काय बिघडवणार. या अहंकारामुळे त्याने तशा प्रकारचा वर मागितला आणि तो मानवापासून स्वतःचं संरक्षण देवाकडे मागायला विसरला. आणि म्हणून भगवंताने रामाचा जो अवतार आहे तो मनुष्य रूपामध्ये घेतला. आता याच्यातलं अयोध्याकांड ते युद्धकांड हा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्वतः राम स्वतःला मनुष्य म्हणवतो. म्हणजे आपण हे जे विधान करतो आहोत की रामाचा जो अवतार आहे ते मानव आहे, तो त्या संपूर्ण कथाभागामध्ये त्याचा जे अस्तित्व आहे ते मानवाच्या रूपामध्ये आहे. आणि हे आपण कशाच्या आधारे म्हणतोय तर स्वतः रामचंद्र स्वतःला असं म्हणतायत की मी मानव आहे. आत्मानम मानुष्यम मन्ये रामम दशरथात्मजा असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या तोंडी रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. फक्त बालकांड व उत्तरकांड याच्यामध्ये रामाचं दैवत्व जे आहे किंवा राम हा दैवी अवतार आहे असा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. आता उत्तरकांड आपण पहिल्यांदाच बघितलं की हे वाल्मिकींचं नाही आहे, तर ते हा अभ्यासकांचा असा निष्कर्ष आहे की ते उत्तरकांड का म्हटलं आहे त्याला, तर मूळ रामायण संपल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. याचे कारण असे की उत्तरकांडात रामायणाचा उल्लेख असा आलेला आहे. म्हणजे उत्तरकांड जेव्हा सुरू होतं त्याच्यामध्ये रामायणाबद्दल काय म्हटलं आहे तर दिव्यम आर्षस्तवम काव्यम पुरा वाल्मिकीनाम कृतम. याचा अर्थ काय तर पूर्वी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण हा पुढचा भाग पाहतो आहोत असं त्याच्यामध्ये त्यांना म्हणायचं. म्हणजेच याचा अर्थ हा जो भाग आहे उत्तरकांडाचा तो मूळ रामायणामध्ये नंतर त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्याकांड ते युद्धकांड एवढेच कथाभाग हा वाल्मिकी रामायणाचा भाग आहे हे आपण सर्वांनी मनामध्ये पक्क ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा आपला ज्याच्या आधारावरती किंवा ज्याला आपण मुख्य आपला मूळ धरून चालणार आहोत, ज्या आधारावरती आपल्याला पुढचा युक्तिवाद करायचा आहे त्याची सीमा आपल्याला माहिती असायला पाहिजे.
ती जर एकदा निश्चित झाली, त्याची संकल्पना एकदा निश्चित झाली की त्याच्या आधाराने आपला युक्तिवाद किंवा आपलं म्हणणं मांडणं किंवा त्याचा अभ्यास करणं सोपं जातं. आता हे आपण कशावरनं म्हणतो की उत्तरकांड असू दे किंवा हा जो अभ्यासकांचा हा जो निष्कर्ष आहे की उत्तरकांड हा मूळ रामायणाचा भाग नाही, तो नंतर त्याच्यामध्ये अंतर्भूत केला. हे कशावरून? तर युद्धकांडाच्या शेवटी सगळी नीरव झालेली आहे. अर्थात जे काही होऊन जातं, रामाचा युद्धामध्ये विजय होतो, रावणाचा पराभव होतो, प्रभू राम सीतामातेला घेऊन अयोध्येमध्ये परत येतात, राजगादीवरती त्याचा राज्याभिषेक होतो, ते राजगादीवरती बसतात आणि ह्या सर्वांमध्ये म्हणजे याचा अर्थ ती कथा त्या ठिकाणी संपन्न होते असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्याबरोबरच पहिल्या दिवशी आपण जो उल्लेख केला होता तो म्हणजे युद्धकांडानंतर फलश्रुती दिलेली आहे. फलश्रुती ही नेहमी ग्रंथाच्या शेवटी असते की आपण जे काही कथाभाग जो आपण पाहिला, अभ्यासला, त्याचा शेवट या ठिकाणी होतो हे सांगण्यासाठी फलश्रुती असते. म्हणजेच जिथे युद्ध संपतं आणि प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येमध्ये येतात आणि आपली सगळी जी सत्तासूत्र आहेत ती त्यांना मिळतात, राज्याभिषेक त्यांचा होतो आणि राजगादीवरती ते बसतात, इथे रामायणाच्या मुख्य कथेचा शेवट होतो असं धरणं अभिप्रेत आहे. जाता जाता जेव्हा युद्ध संपतं त्यावेळेचा एक छानशी गोष्ट आपण बघूया की ज्याच्यामध्ये रामाच्या गुणांचा पुन्हा एकदा उल्लेख होतो की युद्ध संपल्याच्या नंतर त्या युद्धभूमीमध्ये प्रभू रामचंद्र अतिशय शांत चित्ताने उभे आहेत. युद्धामध्ये झालेला सगळा जी काही हिंसा आहे, जो काही रक्तपात आहे, प्राणहानी आहे, त्याचा विचार करत करत ते युद्धभूमीवरती उभे आहेत आणि पाठीमागून त्यांना अचानक कोणीतरी स्त्री येते आहे याचा भास होतो. ते पटकन उठून उभे राहतात, पाठमोरे असतात, वळतात आणि आपल्या पाठीमागे कोण स्त्री आहे उभी हे बघतात, प्रणाम करतात आणि विचारतात की माते आपण कोण आहात. पाठीमागे स्त्री जी उभी आहे त्याच्याविषयी त्यांना माहिती नाही आहे की नक्की कोण स्त्री आहे. त्यावरती त्या स्त्रीचं उत्तर असं असतं की मी एक दुर्दैवी स्त्री, ती म्हणजे मी रावणाची पत्नी आहे, ज्याचा तू युद्धामध्ये पराभव केलास, वध केलास, त्या रावणाची मी पत्नी आहे. आणि मग प्रभू रामचंद्र दुःख व्यक्त करतात की माझ्यामुळे तुम्हाला तुमचा पती गमवावा लागला, पण तुम्ही युद्धभूमीमध्ये का आलात? युद्धभूमीमध्ये येण्याचं प्रयोजन काय? कारण युद्ध तर संपलेलं आहे, तुमचा पतीही आता हयात नाही, म्हटल्यानंतर तुम्ही इथं येण्याचं कारण मला समजलेलं नाही. तर यावरती रावणपत्नी असं उत्तर देते की मला पाहायचं होतं की त्रिभुवनांना हादरवून सोडणारा असा माझा पती, देवांनाही तो आवरत नव्हता आणि या जगामध्ये, या पृथ्वीतलावरती त्याचा पराभव करू शकेल असं कोणीही नाही. या एका उन्मत्त विचारांमध्ये तो अख्खं आयुष्य जगला. अहंकाराच्या प्रचंड मोठ्या लाटेवरती तो स्वार होता. अशा महाबलवान अशा माझ्या पतीचा वध करणारा महापुरुष आहे तरी कोण? काय त्याच्यामध्ये असं खास आहे हे बघण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आले होते. मग याच्यावरती रामांचंही कुतूहल चाळवतं. ते सहज कुतूहलपूर्वक विचारतात की तुम्ही इथे आलात, तुम्ही म्हणताय की तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी आला होतात, मग मला भेटून तुम्हाला काय वाटलं? काय तुम्हाला जाणवलं की माझ्यामध्ये आणि रावणामध्ये काय फरक आहे? कुठे मी वेगळा ठरतो रावणापेक्षा आणि त्याच्या इतका बलशाली नसलो तरी त्याचा मी पराभव करू शकलो, हे कशामुळे तुम्हाला असं वाटतं? त्यावरती रावणपत्नी असा त्याचा उत्तर देते, प्रतिसाद असा देते की परस्त्रीला घेऊन आपल्याकडे येणारा माझा पती रावण आणि फक्त एका स्त्रीची सावली आपल्या पायाशी पडते म्हणून लगेच उठून उभे राहून पाठीमागे वळून त्या स्त्रीला प्रणाम करणारे प्रभू रामचंद्र, हाच त्याच्यामधला फरक आहे आणि म्हणूनच माझ्या त्या सर्वशक्तिमान अशा पतीचा वध तुम्ही करू शकलात, असं उत्तर ती रामाला देते. आता या कथेला आधार आहे न आहे हे याच्या खोलामध्ये शिरण्यापेक्षा यातनं जो संदेश आपल्याला मिळाला आहे तो आजच्या जगामध्ये खरंच खूप मार्मिक असा आहे. कारण आज सांप्रत समय आपण जे काही प्रकार आपल्या आजूबाजूला पाहतो आहोत, जे काही आपल्या निदर्शनाला येतं आहे, समाजातली जी परिस्थिती आपण रोज अनुभवतो आहोत, वर्तमानपत्रामधून, विविध वृत्तवाहिन्यांमधनं आणि आपल्या समाज माध्यमांद्वारे असंख्य अशा गोष्टी आपल्यापर्यंत येत आहेत की जिथे स्त्रियांचं समाजातला वावर, त्या समाजामध्ये असणारे स्त्रियांसमोर असणारे धोके आणि त्यांच्यासमोर असणारे आव्हानं हे वाचून आपलं मन दडपून जातं. मग अशा परिस्थितीमध्ये जर प्रत्येक पुरुषाने जर प्रभू रामचंद्रांच्या या गुणांचा जर अवलंब केला तर निश्चितच कुठेतरी आजच्या या अंधकारमय परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण किंवा मार्ग आपल्याला सापडू शकेल असं मला वाटतं. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायची आहे की मगाशी मी म्हटलं की रामाचा हा अवतार जो आहे तो पूर्णपणे मानवी आहे. याच्यावरती आपण का जोर देतो आहोत? तर रामाच्या जे काही वर्तन आहे, रामाचं जे चरित्र आहे
या चरित्रावरती अनेक वेळेला विविध आक्षेप घेतले जातात। रामाचेचा एखादा निर्णय किंवा रामाचं एखादं वाक्य, रामाची एखादी कृती आक्षेपाला पात्र ठरते, काही जण त्याला आक्षेप घेतात। या आक्षेपाचा प्रतिवाद करत असताना किंवा या आक्षेपाचा विचार करत असताना हा संदर्भ आपण लक्षात ठेवला पाहिजे की राम हा मानव होता, तो मानव आहे हे लक्षात ठेवून जेव्हा आपण या आक्षेपांचा विचार करू तेव्हा हळूहळू आपल्यासमोर चित्र स्पष्ट होत जातं आणि आपल्या लक्षात येतं की मानव असूनसुद्धा सामान्यातलं असामान्य असं व्यक्तिमत्व हे प्रभू श्री रामचंद्रांचं होतं। आता का तर रामालाही राग, लोभ इत्यादी विकार जे मानवी मनाचे षड्रिपूजन आपण म्हणतो त्याची बाधा किंवा त्याचे अनुभव रामालाही घ्यावे लागले, रामालाही या प्रकारच्या अनुभवातून जावं लागलं। याचे पुरावे म्हणा किंवा याचे संदर्भ आपल्याला कुठे मिळतात तर जेव्हा राम वनवासामध्ये जायला तयार होतात तेव्हा लक्ष्मणांचा हा हट्ट असतो की मीही आपणासोबत येतो, आणि रामाला ते संयुक्तिक वाटत नाही, कारण पित्याच्या वचनानुसार आणि कैकेयीच्या मागणीनुसार रामाने एकट्याने वनवासात जाणं अपेक्षित आहे। अर्थात दोन बंधूंमध्ये प्रेम आहे आणि लक्ष्मण हा नेहमी सावलीसारखा रामाच्या पाठी असणार होता, पण तरीही लक्ष्मणाने येऊ नये यासाठी राम जेव्हा युक्तिवाद करतात तेव्हा ते लक्ष्मणाला असं सांगतात की माझ्याकडून माझं राज्य हिसकावून घेऊन ते भरताला देण्यापाठीमागे आणि त्याही पुढे जाऊन एवढ्याने समाधान न होता माता कैकेयी मला वनवासात पाठवू इच्छितात, माझ्या मते हा त्यांनी आखलेल्या फार मोठ्या कटाचा निव्वळ पूर्वार्ध आहे। मला अशी भीती वाटते की माझ्या इथून जाण्यानंतर कदाचित माता कैकेयी माझ्या पित्याला धोका निर्माण करू शकते, त्यांच्या जीवालाही धोका ती निर्माण करू शकते। अशी काही परिस्थिती देव करो आणि न येऊ, अशी परिस्थिती उद्भवलीच तर तिथे ह्या सगळ्या परिस्थितीला नियंत्रित करणारा कोणतरी माझा माणूस या ठिकाणी असायला पाहिजे, म्हणून तू माझ्यासोबत न येता तू या राजवाड्यामध्ये थांब आणि सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेव, अशी विनवणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला करतायत। त्यांचं हे वर्तन जे आहे म्हणजे मातेविषयी जी शंका आहे किंवा जी भीती आहे हे पूर्णपणे मानवी आहे, हे अमानवी नाही आहे। कोणत्याही माणसाला या प्रकारची शंका, या प्रकारचं भीती असणं साहजिक आहे, कारण इथं आपण काय विचार करतोय, प्रभू श्री रामचंद्र हे देव नसून मानवी रूपामध्ये ते आहेत, त्यामुळे मानवी विकार, भावभावना ज्या आहेत त्या त्यांनासुद्धा त्याची अनुभूती येते आहे, त्याचा अनुभव येतो आहे। त्याचं हे एक उदाहरण म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो। त्यानंतर अजून एक त्या ठिकाणी आपल्याला असा एक संदर्भ दिसतो की वनवासाला जायला कसंही करून लक्ष्मण राजी करून घेतात रामाला, आणि दोन्ही बंधू सोबत सीतामाता असे तिघेजण वनवासाला निघतात। जात असताना प्रवासामध्ये पहिला टप्पा जो आहे, रात्र होते आणि एका ठिकाणी विश्रांतीसाठी ही मंडळी थांबतात आणि रात्र वाढत जाते। उत्तर रात्री लक्ष्मणाला असं जाणवतं की आपला बंधू अजूनही झोपलेला नाही आहे, तो या कुशीवरनं त्या कुशीवरती वळतो आहे। मग लक्ष्मण विचारतो की दादा तुला झोप येत नाही आहे का? अर्थात एखाद्या माणसावरती एवढा मोठा प्रसंग जर गुदरला तर निश्चितच त्याची झोप उडणार आहे, पण आपल्याला असं वाटतं की अरे तो तर देव आहे, म्हणजे प्रभू रामचंद्र हे तर स्वतः परमेश्वर आहेत, मग त्यांना झोप येत नाही असं कसं काय? तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथं तो मानव देहामध्ये ते आहेत आणि मानवी विकार हे त्यांनाही जाणवणार आहे। मग त्याच्यावरती प्रभू रामचंद्राचं उत्तर काय आहे बघा, की मला झोप या कारणासाठी येत नाही आहे की मी इथे या अशा प्रकारच्या खडबडीत दगडावरती झोपलेलो आहे आणि माझी माता कैकेयी मात्र तिथे आपला संपूर्ण कट यशस्वी झाला, आपल्या मुलाला राज्य मिळालं, या आनंदामध्ये अख्ख्या राजवाड्याभर थैथया नाचत असेल आणि हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर येऊन लागलेला डोळासुद्धा खाडकन उघडतोय आणि माझी झोप उडते। म्हणजे कुठेतरी मनामध्ये त्यांच्या खेद आहे, दुःख आहे, बोच आहे की आपल्याच माणसांनी आपल्याला दगा दिला, आपल्याच मातेने आपल्याला वनवासाला पाठवलं। कारण जरी कैकेयीने आपला पुत्र आणि दुसरा पुत्र असं केलेलं असलं तरी प्रभू रामचंद्राने तीनही मातांना माते समानच दर्जा दिलेला होता। त्यांच्यासाठी आपली माता कौशल्या वेगळी किंवा कैकेयी वेगळी असा भाव त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हता, कारण लहानपणापासून त्यांचं पालनपोषणच तसं झालेलं होतं। पण जेव्हा वेळ आली, जेव्हा हे सिद्ध करण्याची वेळ आली, तिन्ही माता या समान आहेत, तेव्हा मात्र कैकेयीने डाव साधला आणि जे वर मागण्याचं राखून ठेवलं होतं दशरथाकडे, तर रामचंद्रांना त्यांनी वनवासाला जाण्यासाठी भरीस पाडलं। तर हा सगळा जो काही एक प्रकारचा विश्वासघात झाल्याची जी भावना माणसाच्या मनामध्ये येते आणि तेव्हा माणूस त्याचं जे आत्मसंयम आहे तो गमावून बसतो, अशा प्रकारची कुठंतरी भावना प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये येते आणि म्हणून त्यांना झोप लागत नाही आहे। आणि हे स्पष्ट ते बोलून दाखवत आहे। म्हणजे जेव्हा साहित्याचा अभ्यास आपण करतो किंवा साहित्य वाचतो
तेव्हा कुठेही तुम्हाला लेखक हे असं असं आहे किंवा हे असं असं आहे ते धरून चाला तुम्ही असं सांगत नाही. तो आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे संवाद उपस्थित करतो, वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्यासमोर दाखवतो, त्यातून आपण संदेश घ्यायचा असतो. त्याचं छोटंसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो की जेव्हा समजा एखादा असा नाटक एखादं सुरू आहे असं आपण धरून चालूया. नाटकामध्ये संपूर्ण त्या रंगभूमीवरती एकच व्यक्तिरेखा आहे, एक खुर्ची ठेवलेली आहे. खुर्चीमध्ये ती डुलणारी खुर्ची आहे, आराम खुर्ची, त्याच्यात ती व्यक्तिरेखा बसलेली आहे, ती पात्र. खुर्ची हलते आहे आणि वरती एक पंखा फक्त फिरतो आहे. या एवढ्याच प्रसंगामधनं जे 1000 शब्द सांगू शकणार नाही ते तो दिग्दर्शक किंवा तो लेखक आपल्याला सांगतोय. यातनं संदेश काय घ्यायचा आहे? काहीही कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, कोणीही बोलत नाही, कुठलाही ध्वनी येत नाही, फक्त हलणारी खुर्ची आणि फिरणारा पंखा. यातनं आपण काय संदेश घ्यायचा? तर त्या व्यक्तिरेखेच्या मनामध्ये जे विचारांचं काहूर सुरू आहे ते त्या पंख्याच्या रूपातनं त्याने दाखवलं आहे. आणि जी हलणारी खुर्ची आहे त्याच्यावरनं त्या व्यक्तिरेखेचं मन दोलायमान झालेलं आहे. हे खरं का हे खरं, याच्यामध्ये एखाद्या पेंड्युलमसारखं त्याचं मन इकडून तिकडे झुलतं आहे. मग हे लेखकाने सांगितलं आहे का आपल्याला? मला हे असं असं दाखवायचं आहे, लेखकाने सांगितलेलं नाही. पण ती परिस्थिती त्याने अशा प्रकारे नेपथ्याची रचना अशी केलेली आहे की त्यातनं हा संदेश, ज्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतात, तो आपण त्याच्यातनं अर्थ काढायचा आहे. तर असे जे छोटे छोटे प्रसंग आहेत रामायणामध्ये, त्यातनं आपण हे जाणून घ्यायचं आहे की रामाचं जे अस्तित्व आहे त्या संपूर्ण कथेमध्ये ते एक मानव म्हणून आहे. आणि मानवी विकार जे आहेत, मानवी भावभावना ज्या आहेत, त्या सगळ्या प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी अनुभवायला येत आहेत. त्याचं अजून एक आपण उदाहरण पाहू शकतो की माणसाच्या मनात किंतु परंतु असतात, माणसाच्या मनामध्ये संदिग्धता असते, संशय असतो. तर तो कुठे आढळतो आपल्याला? की लंकेवरून जेव्हा विजयी होऊन प्रभू रामचंद्र परत येत आहेत तेव्हा त्यांच्या मनामध्ये एका बाजूला तर हा आनंद आहे की प्राणाहून प्रिय असलेली पत्नी, तिला आपण रावणाच्या कचाट्यातनं सोडवून आणलेलं आहे, विजयी आपण झालेलो आहोत, आपला 14 वर्षांचा वनवास संपतो आहे, याचा आनंद एका बाजूला आहेच. पण प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी निशंक नाही आहेत, त्या ठिकाणी त्यांना शाश्वती नाही आहे. त्यांच्या मनामध्ये ही दुगदुगी आहे की एखाद्या व्यक्तीला 14 दिवस जरी सत्तेवरती बसवलं तरी ही सत्ता आयुष्यभरासाठी आहे असं एखाद्याला वाटू शकतं. म्हणजे हे फक्त लेखक म्हणतोय किंवा मी म्हणतोय असं नाही, आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे की काही काळ सत्तेवरती आपण आहोत म्हणजे ही सत्ता कायमची आपली दासी आहे असं वाटू शकतं. कारण मानवी स्वभाव आहे तो. कारण पॉवर करप्ट्स द माइंड असं म्हणतात. ज्याच्याकडे ताकद येते, शक्ती येते, त्याच्या बुद्धीवरती परिणाम त्याचा होतो आणि त्याला असं वाटू लागतं की सगळ्या जगावरती माझं कंट्रोल आहे. मग प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये हा विचार येतो की 14 दिवसांचं जरी एखाद्याला सत्तेचं स्थान मिळालं, सत्ता मिळाली, तरी त्याची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. मग भरताला तर 14 वर्षांचं साम्राज्य मिळालं आहे. मग कदाचित त्याच्या मनामध्ये सत्तेची अभिलाषा निर्माण झाली असेल का इतक्या वर्षांमध्ये? या 14 वर्षांच्या कालखंडामध्ये राजभोग त्याने खूप सारे घेतले असतील आणि मग आता अचानक मी कुठून तरी येऊन उभा राहिलो म्हणून तो नाराज तर होणार नाही ना. आणि प्रभू रामचंद्र मनाशी ठरवतात की जर भरताच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची अभिलाषा जर निर्माण झाली असेल सत्तेसाठी आणि मी परत येतोय याचा आनंद न मानता जर भरताला दुःख झालं तर आपण कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अयोध्येमध्ये थांबायचं नाही. हे संपूर्ण राज्य कायमस्वरूपी भरताला देऊन टाकायचं आणि आपण मात्र पुन्हा वनवासामध्ये जायचं, हा निर्णय ते मनाशी ठाम करतात. आणि मग आपला दूत हनुमंताला सांगतात की मी येत असल्याची वर्दी जाऊन भरताला दे आणि गेल्याच्या नंतर एक मात्र कर की भरताच्या चर्येचं निरीक्षण कर आणि त्याला काय वाटतं ते येऊन मला सांग. आणि मग जर त्याला दुःख जर झालं तर मात्र मी एक क्षणसुद्धा अयोध्येमध्ये थांबणार नाही, सगळं राज्य त्याला देऊन टाकून मी पुनश्च वनवासाकडे निघून जाईल. याच्यामध्ये आपल्या बंधूवरचं प्रेम दिसून येतंच, कारण ते मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत. माझ्या लहान धाकट्या भावाला मी समजून घेतलं पाहिजे म्हणून त्याला जर राज्याची लालसा असेल तर त्याचं राज्य त्याला लखलाभ त्याला मी देऊन टाकेन, मी काही त्याचा वध नाही करणार किंवा त्याच्याशी युद्ध नाही करणार. इथे प्रेम दिसतं, पण दुसऱ्या त्या प्रेमासोबतच आपल्या भावाविषयी असलेली कुठेतरी शंकासुद्धा दिसून येते. म्हणजेच हा पूर्णपणे मानवी व्यवहार आहे बघा. असंच आपलंही मन बऱ्याच वेळेला शंकेखोर असतं, काय घडेल, कसं असेल, हे विचार आपल्याही मनामध्ये येतात. म्हणजे या छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपल्याला हे दिसतं की संपूर्ण रामायणामध्ये रामाचा जो वावर आहे तो एक मानवी अस्तित्व म्हणूनच आहे. आणि म्हणून त्याच्यावरच्या आक्षेपांचा जेव्हा आपण विचार करणार आहोत त्यावेळेला तो मानव आहे ही संकल्पना मनाशी ठाम ठेवूनच आपण त्याचा विचार करणार आहोत, तरच आपल्याला त्या आक्षेपांवरती उत्तर देता येईल. अन्यथा
कारण आपण सगळेजण रामाचे भक्त आहोत. राम आपल्यासाठी देवाच्या ठिकाणी आहे आणि तो साक्षात परमेश्वरच आहे, परमेश्वराचा अवतार आहे. पण मुख्य कथेमध्ये लेखक आपल्याला हे सांगतोय, कवी आपल्याला हे सांगतोय, त्या महाकाव्याचा कवी आपल्याला हे सांगतोय की ते मानव आहे. आणि म्हणून त्या आक्षेपांचा विचार करत असताना ही चौकट सतत आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे की एका मानवाच्या व्यवहारांबद्दल आपण त्या ठिकाणी बोलतो आहोत. आता हे सगळे विवेचन का? तर त्याचं कारण मी सांगितलं की आपल्याला प्रभू रामचंद्र मानव आहेत या संकल्पनेतनं या सगळ्या आक्षेपांचा विचार करायचा. आता काही वर्षांपूर्वी जसं आपण रामानंद सागरांच्या त्या रामायणाबद्दल पहिल्या दिवशी बोललो होतो की विविध 26 प्रकारच्या रामायणांचा अभ्यास करून रामानंद सागर यांनी ती कलाकृती आपल्यासमोर ठेवली. तर आता रामचंद्रांवरती घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की ते पाहिल्याच्या नंतर म्हणजे छोटी जी मुलं आहेत ज्यांनी त्यावेळेला जी लहान होती मुलं आणि त्यांनी रामायण प्रत्यक्ष जेव्हा पडद्यावरती प्रथम पाहिलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि त्यातला मुख्य प्रश्न हा होता की तो वालीवधाचा, की वालीचा वध प्रभू रामचंद्रांनी का केला. कारण सुग्रीव आणि वाली यांच्यामधला त्या दोन बंधूंमधला तो वाद होता आणि मग सुग्रीवाची बाजू प्रभू रामचंद्रांनी घेतली, वालीचा वध केला. बरं, वध केला तो वध कपटाने केला. जर त्यांना वधच करायचा होता तर समोरासमोर वालीला युद्धाचं आमंत्रण द्यायचं होतं, आव्हान द्यायचं होतं आणि युद्धामध्ये त्याचा जर वध केला असता तर ते एखाद्या शूरपुरुषाला शोभेल असं वर्तन ठरलं असतं. पण प्रभू रामचंद्रांनी लपून छपून वालीवरती बाण चालवला. बरं, पहिल्या खेपेमध्ये बाण चालवायला त्यांना समजलंच नाही, कारण वाली कोण आणि सुग्रीव कोण हेच त्यांना कळेना. मग परत दुसऱ्या वेळी पुन्हा सुग्रीवाला जायला सांगितलं, जाताना काहीतरी खूण घेऊन जा. काही जण म्हणतात की त्यांनी गळ्यात हार घातला होता, काही जण म्हणतात की त्यांनी हातामध्ये फांदी घेतली होती खूण म्हणून, की वाली कोण हे मला कळावं, सुग्रीव कोण मला कळावं. म्हणजेच कपटाने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याचा वध केला. मग हे असं का केलं असेल असे प्रश्न छोट्या मुलांना जर रामायण पाहून पडले असतील तर निश्चितच आपल्यासारख्यासुद्धा जे अभ्यासक आहेत, जे रामायण भक्तिभावाने वाचतात, त्याचं श्रवण पठण करतात, त्यांनाही हे प्रश्न निश्चितच त्यांच्या मनामध्ये येत असते. मग जर हे प्रश्न आपल्याला पडत आहेत तर साक्षात वालीलासुद्धा पडले असतील, कारण वध त्याचा स्वतःचाच वध झाला आहे, त्यालाच ती फसवले गेल्याची भावना त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून रामायणामध्ये स्वतः वाली मृत्यूच्या मांडीवर म्हणजे मरायला टेकलेला असताना रामचंद्रांना हे विचारतोय की तुम्ही माझा वध का केलात. बरं, वध केलात तो केलात, तुम्ही मला कपटाने मारलं, तुम्ही असं करायला नको पाहिजे होते. कारण जर तुमचं माझ्याशी काही वैर असतं तर तुम्ही स्वतःहून मला आव्हान द्यायला पाहिजे होतं, मी निश्चित तुमच्याशी युद्ध केलं असतं. पण कपटाने मारणं हे कुठल्याही क्षत्रिय पुरुषाला शोभा देत नाही. आणि मग याच्यावरती प्रभू रामचंद्र जे काही स्पष्टीकरणं देत आहेत ती स्पष्टीकरणं जर आपण ऐकली तर निश्चितच आपल्यालाही ती पटणार नाही, कारण ती पटण्यासारखी नाहीच आहेत. पण त्यातला विरोधाभास किंवा त्याचा विस्मयाचा भाग असा की ही स्पष्टीकरणं ऐकल्याच्या नंतर साक्षात वाली म्हणतो की हे प्रभो, माझं समाधान झालं आणि आता तू मला कपटाने मारलंस किंवा फसवून मारलंस याचा विषाद माझ्या मनामध्ये नाही आहे. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की मला मरण तुझ्या हातात आलं, माझी मुक्ती निश्चित आहे. आणि आपण खरं तर सगळ्यांनी वालीला भाग्यवान समजलं पाहिजे की मरता मरता त्याचं समाधान झालं. आणि आपल्याला मात्र राम असं का वागले असतील याचं खात्रीशीर उत्तर रामांच्या विवेचनातनं मिळत नाही आणि कुठेतरी चुटपुट लागून राहते की रामांचं हे चुकलं की काय. पण जेव्हा आपण त्याच्या पाठीमागच्या सगळ्या संदर्भांचा विचार करतो त्यावेळेला मात्र आपल्याला कळतं की प्रभूची लीला अगाध आहे. मग आता त्यांनी दिलेलं जे प्रश्न आपल्याला पडलेत आणि जे वालींनी त्यांना विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं प्रभू रामचंद्र काय देत आहेत ते सर्वप्रथम आपण पाहूया. त्याचं रामांनी विचारपूर्वक उत्तर म्हणजे मुत्सद्दीपणा जो आहे, आपण आज बघतोय भाग की रामायणातलं राजकारण, इथे राजकारण सुरू होतं की प्रभू रामचंद्र हे सर्वप्रथम राजे आहेत, अर्थात त्यांना पदच्युत व्हावं लागलं हा भाग वेगळा, पण मुळामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती राजाची आहे आणि राजाकडे मुत्सद्दीपणा असणं हे पहिलं लक्षण आहे राजाचं. आता ते उत्तरं काय काय देतात टप्प्याटप्प्याने आपण पहिल्यांदा बघूया. पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं की तू अधर्म केलेला आहेस. आता हा अधर्म कोणता तो नंतर बघूया, पण ते त्याचं स्पष्टीकरण असं देत आहेत की माझा भाऊ हा अयोध्येमध्ये राज्य करतो आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून या संपूर्ण पृथ्वी तलावरती जिथं जिथं अधर्म होईल त्या अधर्माचा निप्पात करण्यासाठी मी सगळीकडे फिरतोय, विचरण करतोय आणि माझ्यासमोर तुझी अधर्म केलेली तुझं उदाहरण माझ्यासमोर आलं आणि म्हणून मी तुझा वध केला. आता हा अधर्म कोणता आहे तर तो अधर्म असा आहे की त्याचा लहान भाऊ सुग्रीव आणि त्याची पत्नी आहे रुमा ही वालीने बळकावलेली आहे. म्हणजे सुग्रीवाचं राज्यही बळकावलं आहे आणि त्याची पत्नीसुद्धा बळकावली आहे. तर भावाची पत्नी जबरदस्तीने बळकावणं
हा तू केलेला पहिला अधर्म आहे, त्यासाठी मी तुला ठार मारलं. त्यानंतर दुसरा त्याच्यावरती ते मुद्दा असा सांगतात की तुझी हत्या मी का केली. हत्या केली बरं असं ते म्हणतायत, अतिशय सहज बोलून जाते. तुझी हत्या केली तर केली, त्यात काय फार मोठं. कारण आम्ही क्षत्रिय आहोत, पहिली गोष्ट म्हणजे क्षत्रिय राजे, आणि क्षत्रिय राजांना हे मृगयेचे शौकीन असतात. शिकार हा आमचा शौक आहे, छंद आहे. आणि तू कोण आहेस तर तू शाखामृग आहेस. त्यामुळे तुला मी मारलं, याच्यात मी काही वेगळं केलेलंच नाही आहे. शिकार ही अशीच करायची असते. आपण जाऊन काही सिंहाला सांगत नाही, सिंह महाराज इकडे या, मला तुम्हाला ठार मारायचं आहे. आपण लपलेलो असतो. जसं श्रावण बाळाचं आपण जर उदाहरण आठवलं की तिथे सुद्धा दशरथ लपून बसलेला आहे. कारण जर आपल्याला एखाद्या प्राण्याची शिकार करायची असेल तर त्या प्राण्याच्या पुढ्यात जाऊन तुम्हाला शिकार तुम्ही त्याची करू शकत नाही, लपूनच आपल्याला हल्ला करायला लागतो. तसं मी तुला मारलं, त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि शिकारीची जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये ज्याची शिकार करायची आहे त्याच्यापासून स्वतःला लपूनच शिकार करणं हे धर्म्य मानलेलं आहे. म्हणजे याच्यात कुठेही अधर्म होत नाही असं ते शास्त्र सांगतं. कारण एखादा उन्मत्त हत्ती, त्याची जर शिकार करायची असेल तर हत्तीच्या पुढ्यात जाऊन आपण त्याला मारून नाही टाकू शकत. त्याच्यासाठी खड्डा खणावा लागतो, त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा भरावा लागतो, आणि वरनं अशी जमीन तयार करावी लागते की हत्तीला इथे खड्डा आहे याची जाणीव होणार नाही. आणि मग त्याला फसवून त्या खड्ड्यात पाडावं लागतं, आणि मग त्याचा शिरच्छेद किंवा त्याची शिकार करावी लागते. अगदी तसंच मी केलेलं आहे. आणि त्यामुळे तुझा वध करून मी काही फार मोठं वेगळं पाप किंवा अधर्म केलेला आहे असं मला तरी वाटत नाही, असं प्रभू रामचंद्र म्हणतात. आणि त्याने कपटाने का मारलं त्याचं हे सगळं उदाहरण दिलं. कारण तुझा शिकार करणं, तू एक प्राणी आहेस, वानर आहेस, आणि तुझी शिकार करणं हे शिकारी या दृष्टीने त्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही असं ते सांगत आहे. आता ही उत्तरं ऐकून वालीचं समाधान होतं, पण आपलं मात्र समाधान होत नाही. कारण याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वाली हा काही खरोखरचा वानर नाही आहे, किंवा त्याने जे पत्नी बळकावली आपल्या भावाची असं प्रभू रामचंद्र म्हणत आहेत, त्याचा जर विचार केला तर मुळात सुग्रीवाने वालीची पत्नी पहिले बळकावलेली आहे. म्हणजे दुंदुभी राक्षसासोबत तेव्हा ज्याचं मुष्टियुद्ध झालं त्यावेळेला वाली आणि हा राक्षस युद्ध खेळत 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 एका गुहेमध्ये गेले, आणि तिथे गुहेतच ते युद्ध करत राहिले. आणि सुग्रीव जो आहे तो बाहेर बसून त्या सगळ्या युद्ध संपण्याची वाट पाहत राहिला. आणि असं करत 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 जवळपास 1 वर्ष त्याच्यामध्ये गेलं, आणि 1 वर्षाने त्या गुहेमधनं रक्ताचे पाट व्हायला लागले. आणि तिथे मात्र सुग्रीवाची खात्री झाली की आपल्या भावाला राक्षसाने ठार मारलं आहे. आणि मग इथे शोक व्यक्त करण्याच्या ऐवजी आपला सुग्रीव काय करतोय तर एक मोठी शिळा त्या गुहेच्या तोंडावरती दाबून टाकतोय, जेणेकरून तो राक्षस आणि आपला भाऊ दोघंही आतमध्ये मरून जाऊत, आणि आपण स्वतः येतो आणि जे किष्किंधाचं जे राज्य आहे ते तो बळकावतो. म्हणजेच प्रभू रामचंद्र जे म्हणत आहेत की अधर्माचा नाश करण्यासाठी मी आलेलो आहे, तर पहिला अधर्म हा सुग्रीवाने केलेला आहे. त्यामुळे पहिल्या शिक्षेचा पात्र कोण ठरतो वालीच्या आधी तर सुग्रीव पात्र ठरतो. दुसरं ते असं खोटं बोलतायत की अयोध्येमध्ये माझा भाऊ राज्य करतोय अयोध्येमध्ये माझा भाऊ राज्य करतोय भरत, आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून मी संपूर्ण विश्वामध्ये संचार करतोय. जिथे जिथे अधर्म होईल तिथे तिथे मी त्याचा नाश करणार. पण खरोखर संपूर्ण पृथ्वीवरती राज्य आहे का भरताचं? कारण किष्किंधामध्ये स्वतः वाली राज्य करतोय, तिकडे लंकेमध्ये रावण राज्य करतोय, मग संपूर्ण विश्वामध्ये भरताचं राज्य कुठून आलं? म्हणजे तिथंही प्रभू रामचंद्र खोटं बोलत आहेत, किंवा ते कुठेतरी सत्याशी थोडंसं विसंगत असं आपल्याला आढळून येतं. आणि जर अधर्माचा जर नाशच करायचा होता तर सुग्रीवाचा पहिला नाश त्यांनी केला पाहिजे, याचं विवरण आता आपण पाहिलं. आता पुढे अजून एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की शिकारीचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की तू शाखामृग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्याचं विवेचन असं आहे की वाली हा वानर होता पण तो शाखामृग नव्हता. म्हणजे शाखामृग याचा अर्थ जे आपल्याकडे वानर दिसतात ते प्रत्यक्ष तो होता मानव, पण ते जे वानर हे जे किंवा शाखामृग किंवा ज्याला आपण वानर जे म्हणतोय ते त्यांच्या साम्राज्याचं चिन्ह होतं. आणि ती शेपूटधारी वानरं नव्हती. कारण हे कशावरनं सिद्ध होतं की ती शेपूटधारी वानरं नव्हती. जसं आपल्याला दाखवलं होतं की मारुती किंवा सुग्रीव वाली. तर युद्धाच्या वेळेला जेव्हा युद्ध होणार असतं प्रत्यक्ष, तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या संपूर्ण सैन्याला असं सांगतायत की कोणीही मानवाच्या वेशामध्ये जाणार नाही. फक्त 3च जण मानवाच्या वेशामध्ये असतील, स्वतः मी, माझा बंधू लक्ष्मण आणि सुग्रीव, हे 3च मानवाच्या रूपामध्ये असतील. बाकी कोणीही सेना आपली मानवाच्या रूपामध्ये जाणार नाही. म्हणजेच ते स्वतःसोबत राम आणि लक्ष्मणांसोबत ते कोणाची गणना करतायत? सुग्रीवाची. म्हणजे सुग्रीव हा काही तसा खराखुरा वानर होता हे काही त्याच्यातनं म्हणजे वानर नव्हता, तो मानवच जास्ती होता फक्त. आणि जर आपण किष्किंधेचं जर वर्णन बघितलं तर ती इतकी पुढारलेली आणि प्रगत अशी संस्कृती होती की अशांना वानर म्हणणं हा त्यांच्या अस्तित्वावरती आपण त्याचा केलेला अपमान ठरू शकतो. त्यामुळे 3ही जी
उत्तरं किंवा त्याची स्पष्टीकरणं जी प्रभू रामचंद्रांनी दिलेली आहेत ती कुठेही तार्किकदृष्ट्या आपल्या बुद्धीला तशी पटत नाही. आणि त्यामुळे तिसरा मुद्दा कपटाने मारण्याचा तोही निकाली लागतो की प्रभू रामचंद्रांनी हे चुकीचंच केलं. आता एवढं सगळं विवरण आपण बघितलं, याच्यावरनं 3 निष्कर्षापर्यंत आपण येतो. पहिला निष्कर्ष असा की रामाने वालीचा वध केला, पूर्णपणे चुकीचं होतं. वध कपटाने केला ही त्याहून मोठी चूक होती. आणि या वधाला पाठिंबा देणारं किंवा या वधाला वैध ठरवणारं जे स्पष्टीकरण दिलं ते कुठल्याही तार्किक माणसाला पटण्यासारखं नाही. या 3 निष्कर्षाप्रत आपण येतो. आता आजच्या विवेचनाचा शेवट करण्यापूर्वी अजून 3 विधानं मला करायची आहेत या विधानांच्या सोबतच. ती अशी आहेत की रामाने वालीचा वध केला हे योग्य केलं, वध कपटाने केला हे त्याहून अधिक योग्य केलं, आणि जे समर्थन प्रभू रामचंद्र करतायत आपल्या कृतीचं त्या समर्थनासारखं त्या तोडीचं दुसरं समर्थन होऊच शकत नाही. ही ती 3 विधानं आहेत. पुन्हा ते विधानं मी सांगतो. रामाने वालीचा वध केला हे योग्य केलं, वध कपटाने केला हे त्याहून योग्य केलं, आणि या वधाचं जे स्पष्टीकरण प्रभू रामचंद्र देत आहेत हे यासारखं दुसरं स्पष्टीकरण असूच शकत नाही. आता तुम्ही म्हणाल कालपर्यंत तर बुवा चांगलं सांगत होते आणि आज हे परस्पर विरोधाभासी कसे काय ते वक्तव्य करत चाललेले आहेत. तर याच्या पाठीमागे विरोधाभास हा का दिसतो आपल्याला, या सगळ्याची जी कारणमीमांसा आहे त्याचा आपल्याला संदर्भ बघावा लागेल, त्याची पार्श्वभूमी बघायला लागेल, जी आपण आपल्या उद्याच्या विवेचनामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना विनंती की आपणही विचार करा की प्रभू रामचंद्रांचं जे काही वक्तव्य आहे किंवा जी काही 3 त्याने मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत ते कसे वैध आहेत आणि ते का वैध असू शकतात याचा आपण विचार करूया. आणि हा विचार करता करता वेळ निघून जाईल आणि उद्याच्या दिवशी आपण पुन्हा भेटू. त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी आणि प्रभू रामचंद्रांनी केलेली वक्तव्य ही कशी योग्य होती याचा आपण उद्याच्या भागामध्ये त्याचा आपण सविस्तर पद्धतीने अभ्यास करू. आज इथे वाणीला आपण विराम देऊया आणि पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करूया, श्लोक म्हणूया आणि थांबूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा भजावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. रघुवीर समर्थ महाराज की जय.